पहिलं पण फक्त आम्ही एकामेकाला केलंच नाही. केलंच नाही. बघू आमची डिलिंगच व्हाय नाही. पाहिलं आम्ही पहिलं तिथं हिरो काढलं देवापाशी. ती गाणं होतं ना, माझी बायको हा ती तेच गाणं होतं का नेमकं? बर खूप छान, सगळे छान आहेत. बर सगळे घरातले वगैरे ताई वगैरे सगळे समजून घेतात. माझी बायको साधी सिंपल. हा आणि साडे बिडे मी सांगितलं होतं तशीच आहे, एकदम सिंपल. तुझे जे मित्र आहेत ते ज्यांचे बाबा लग्न झालेले नाही त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या ती सांग मेन म्हणजे. आता कारण काय सांगू, मितलं म्हणतात बाबा लवकरच गोड्या वाटलं सुरत. लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज समज. बर लव्ह मॅरेज पिवळा भंडारी आपल्या जीवनाचं माझं सोनं केलं पिवळ्या भंडारी. कारण तिथं गेल्यावर असं वाटतं की ती ताकदच येते. बर मग तिला नेली होती की मी. हा ती किती किती पायऱ्या? किती? 10 पायऱ्या. 10 पायऱ्या चढले. जास्तच असते पण ती म्हणते 10. जास्त असतील हो वहिनी, 20-25 असतील. हा तुम्हाला माहिती हा आई वडील नाही ती डोळ्यात कधी कधी मन भरून येत हे असं वाटत. डेस्टिनेशनला वगैरे कुठं म्हणजे फिरायला वगैरे काय कसं काय बघू जाणार आता आहात? जाऊ कुठंतरी. हा सांगायची गोष्ट नसते, करून दाखवायचं असतं. म्हणा नाही तर पिक्चर साऊथचा. पिक्चर केला तर साऊथचाच करायचा आता. बर सूरज भाऊ बद्दल तिकडे पण प्रेम निर्माण झाले ब्राझील बाहेरच्या देशामध्ये. नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो सूरजच्या घरी आणि भरपूर दिवसाची इच्छा होती की बाबा वहिनींची आणि सूरजची एकत्र मुलाखत घ्यायची, पण म्हटलं जरा लग्नाचे जरा थोडेसे पाहुणे वगैरे त्यांना भेटायला येत होते, पण आज निवांतपणे ते दिसले आपल्याला. सूरज भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशी चालली आहे मॅरिड लाईफ? नाही बरं चालले. हा कशा पद्धतीने म्हणजे जर थोडस प्रेक्षकांना सांगा केव्हा ओळख झालेली वगैरे कसं काय सांगा. म्हणजे ही माझ्या चुलत मामाची मुलगी. अरे वा. म्हणजे माझी चुलती ना, बर ती आमची चुलती ना त्यांच्या सख्या भावाची मुलगी. बर मग आम्ही पहिलं तिथं हिरो काढलं देवापाशी. बर कोणता व्हिडिओ होता तो? ती गाणं होतं ना, माझी बायको हा तेच गाणं होतं का नेमकं? बर छोटी होती ती. बर बर असं म्हणतात की बाबा जे हे असतात म्हणजे नाती असतात, मग काय पुढचे होणारे जे नाते असतात ते ठरवलेले असतात, त्याच्या गाठी परमेश्वरानं बांधून ठेवलेल्या आता असतात. त्या पद्धतीनेच घडलं म्हणावं. आईच्या ह्याच्यात होत काय म्हणतात, आईने जुलवून गाठी आणलेल्या दोघांच्या बर आयुष्याच्या. आणलं तिने, तिचं आशीर्वाद आहे मरे माताचा. ओम नमः शिवाय गणपती बाप्पा. संजना वहिनीकडे तुम्ही काय सांगाल, कसं वाटतं आमचं सूरज भाऊ? तसं तर आहे, छानच आहे. सामाजिक वगैरे नाही असं एकदम हे decent. आणि एक आता जवळपास 7 ते 8 दिवस झाले तुम्ही आलेला आहात तिथे, तर सासरचे मंडळी झाले, सासरची लाईफ कशी वाटते? खूप छान, सगळे छान आहेत. बर सगळे घरातले वगैरे ताई वगैरे सगळे समजून घेतायत. आता स्वयंपाक वगैरे येत नाही तरी पण शिकवतायत सगळं. म्हणजे सर्व नाही ना ते सगळे शिकवतात. सर्व समजून घेतात सगळं, म्हणजे कशा पद्धतीने काय केलं पाहिजे. आणि एक प्रकारे सूरजचा पण बोळा स्वभाव आहे, त्याविषयी काय सांगेल? कारण मी पाहिलेलं की बाबा म्हणजे तो नाराज करत नाही, की बरेचशे जणांची इच्छा असते की बाबा त्याच्यासोबत फोटो काढावं किंवा त्याच्यासोबत बोलावं, अशी बरेच जणांची इच्छा असते. लग्नावेळेस पण मला वाटते तो आज जाऊन बोललेला की बाबा मी सगळ्यांबरोबर फोटो काढून देणार, फक्त लग्न होऊ दे आधी आणि मग तुमचं काय असेल. माझं फॅन म्हणजे माझं कार्य आहे. त्यांना देवागत मानतो, म्हणून मी टॉपला, हे टॉपचा किंग टॉपला असतो. कारण त्यांच्यामुळे आपण आहे. त्यांनी मला इतकं वर नेलंय, मोठा टार बनवून ठेवलं. त्यांचं पहिलं तर मनापासून आभार मानतो. कारण अंगणात किती गर्दी होते बघितले असं, श्वास घ्यायला तरच होत होता. बर पण मी माझ्या फॅनला, माझ्या पण त्यांना यायला जमलं नसन तर मी खरंच तुमचं मनापासून आभार मानतो. ती काय व्यक्ती काय म्हणतात ना, त्या दिली व्यक्ती करतो. कारण माझ्यापर्यंत मला यायला जमलं नाही, सॉरी.
पण मी तुम्हाला काळजात ठेवलंय, मदत तर काळजात ठेवणार. बर. कारण तुम्ही माझा देवच आहेत. फॅन म्हणजे मी त्यांना देवच मान. संजना वहिनी यांच्यातले कोणती गोष्ट तुम्हाला आवडली की बाबा खरंच तुम्ही म्हणजे एक माझं म्हणजे कसे माझी बायको साधी सिंपल. हा. आणि साडे बिडे मी सांगितलं होतं तसेच आहे, एकदम सिंपल. ते सगळे झाले. पण मित्रांच्या काय प्रतिक्रिया होत्या आजकाल म्हणजे तुझी जी मित्र आहेत ते ज्यांची बाबा लग्न झालेलं नाही त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या ती सांग मेन म्हणजे कारण काय सांगू, मित्र म्हणतात बाबा लवकरच घोड्या वाचला सुरत असे म्हणतात. बर. पण जाऊ दे, आता कसं आहे नशिबात असतं ते होतच. हा. आणि ते झालंच आपलं. काय झालं सुरुवातीच्या काळामध्ये आणि मी तुम्हाला माहिती बोलतो ते कळत. बरोबर. मग 3 वर्षापूर्वी बोलून दाखवलेलं का की बाबा करणारच लग्न आता करणार मी काय सांगितलेलं आधी करिअर म्हणून बरोबर. बोललो होतो का, मग ते पुरं केलंच का नाही असं आहे माझं. लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज समज. बर. लव्ह मॅरेज वहिनी काय सांगाल याबद्दल म्हणजे हे 3 वर्षापूर्वी ओळख झालेली कशा पद्धतीनं म्हणजे कशा पद्धतीनं संवाद व्हायचा बिग बॉस मध्ये गेल्यावर म्हणजे काय आनंद झालेला की बाबा एक आपला जवळचा व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती गेला किंवा कार्यक्रमामध्ये गेला त्याविषयी काय सांगाल? तसं तर नाही का आमची आधी ओळख नव्हती. बरं. मी इथं आलते तेव्हा नाही का माझ्या मामाची डेथ झाली म्हणूनच आलते मी. तर त्यावेळेस असं म्हणजे एवढं माहित नव्हतं मला हे कोण आहेत वगैरे काय. माझ्या पप्पाला माहिती होतं. तर मग पप्पांनी नाही का बोललं तेव्हा असंच रील काढली होती सहज. तर त्याच्यानंतरून मी एवढं त्यांना तेव्हा पण नव्हते ओळखत. मग त्याच्यानंतरून मग त्यांनी बिग बॉस मध्ये गेले तेव्हा मला कळलं की नाही का रील वगैरे काढायचे वगैरे ते सगळं कळलं. बिग बॉस जिंकून आल्यावर मग असंच माझे चुलत आत्या आहे ना त्यांनी हे केलं, त्यांना मागणी टाकली होती नाही का माझ्याबद्दल, म्हणून मग आत्यानी हे केलं, त्यांनी बोलले मग. लग्नात पण बरीचशी मंडळी येऊन गेली, जान्हवीताई पण होत्या, डीपी दादा झाले, परत अजून भरपूर मेंबर येऊन गेले, पवन दादा झाला. काय सांगशील म्हणजे एक प्रकारे आनंद वाटला की त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो. जान्हवीचं म्हणा, आमचं पवनचं म्हणा, जान्हवीताई बी एक नंबर आहे शब्दाला. आणि माझी अख्खीच बिग बॉसची टीम चांगली, कारण त्यांना यायला नाही जमलं सिटिंग वर जाऊ द्या, पण त्यांनी शुभेच्छा दिल्या. वहिनी तुम्हाला माहित होतं का की बाबा बिग बॉसच्या आधी की बाबा लग्न सूरजशीच होणार आहे असं काय म्हणजे नाही तेव्हा काय माहितच नव्हतं म्हणजे? काहीच माहिती नव्हतं. अभिमान वाटलं का त्यावेळेस की बाबा सूरजनं ज्यावेळेस ट्रॉफी उचलली त्यावेळेस काय आनंद होता त्यावेळेस? छान वाटलं असं नाही का आपल्याच म्हणजे आपल्याच इथला आणि आपल्याच नात्यातला एक आपल्याच नातीचा वगैरे नाही का नात्यातला हे झालं म्हणलं छान वाटलं जरा. बरं. मेन म्हणजे खंडोबाचं दर्शन घेतलं त्यावेळेस एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये संकलित होते आणि तू पण म्हणतोस की खंडोबा माझे पप्पा आहे, तू पण त्याविषयी काय सांग? कारण मी त्यांना मनापासून मानतो ना, म्हणून मला ते पावते. कारण पिवळा भंडारी आपल्या जीवनाचं माझं सोनं केलं पिवळ्या भंडारी. कारण तिथं गेल्यावर असं वाटतं की ती ताकदच येते. बर. मग तिला नेली होती की ती किती पायऱ्या? किती? 10 पायऱ्या. 10 पायऱ्या चढले. जास्तच असते पण ती म्हणते 10. जास्त असतील हो वहिनी, 20-25 असतील. तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती मी कसं महाराष्ट्राला माहिती ना आपला सूरज भाऊ कसा. तरी वहिनी एक कसं वाटतं ज्यावेळेस आता बरीचशी मेंबर्स येतात, फोटोज वगैरे काढतात, कसं वाटतं, काय आनंद वाटतो तो? छान वाटतं तसं नाही का असं आता एवढ्या जणांवर मी बोललेली पण नाही खरं तर, आणि म्हणजे नाही का असा अनोळखी म्हणजे येतात फोटो काढून जातात वगैरे नाही का, छान वाटतं तसं. बर. आता काल सुद्धा बिग बॉस मधनं एक ऑफर आली की बाबा येऊन जावा, 2 जण जोडपं येऊन जावं, त्याविषयी काय सांगशील? त्यावेळेस जायचंच की, आता बोलावलंय म्हणल्यावर जायला लागणार. ऍज अ गेस्ट म्हणून जायचं. बर.
कसं म्हणजे उत्सुक आहात का जायला? लय उत्सुक आहे ती. आनंदात आहे ना. सूरज कारण भाऊ मी अख्खा हाई हा टॉपचा किंग ते महाराष्ट्रामध्ये त्यांनी मला डोक्यावर घेतलंय आणि मोठा टार बनवलाय. त्या माझ्या महाराष्ट्राचं मनापासून आभार मानतो. आया बहिणींनी भावांनी इतका सपोर्ट केलाय म्हणून मी टार बनलो. अ, एक काय होतं की ज्यावेळेस आता आई वडील वारलेले त्यावेळेस म्हणजे मनामध्ये खंत असते की बाबा सर्व मेंबर झालेत घरातले पण एक जवळची व्यक्ती कोणतरी पाहिजे की बाबा आपल्याला जपणारी. तर तसं कुठं मनामध्ये जाणवायचं की बाबा ती म्हणजे ती कुटुंबात म्हणजे कसं असतं, हा. एवढं मोठं आपलं बंगला आहे आता. हम्म. हे माझं स्वप्नच होतं. तुम्हाला माहिती आहे बिग बॉस मध्ये मी काय बोलत होतो की आपलं स्वतःच हक्काचं घर पाहिजे. आपल्याला फक्त घर पाहिजे. ते घर झालंय आणि आई बाप नाही. ते वाईट वाटणारच कारण किती बघायला आपल्या लेकाने काय टॉपचं केलं ते माझं आई वडील नाही ते डोळ्यात कधी कधी मन भरून येत हे असं वाटतं. त्यांचं बी मनापासून आभार आहे आजीदादांचं कारण मला एवढं मोठं गिफ्ट दिले. बरोबर. हा तीच की कोण कोणाला 1 रुपया देत नाही. दादांचं खरंच मी आभार आहे म्हणून. एक म्हणत तू पण मागे एक तुझी बाईट पाहिली एक आईची उणीव कुठेतरी वहिनी भरून काढते त्याविषयी काय सांगणार? आईचे ना ती म्हणजे माझ्या आई सारखीच आहे. माया लावते ना. कसं असतं आपल्या आईची माया म्हणजे वेगळीच असते. लेकाला देवले माया भेटली तर लेक आपण माया बिया किती ती लावली किती तशी येतं ना लेक तसे माझी बायको आहे. माया बिया लावते काळजी घेते. एवढी तारीफ करतात सूरज भाऊ. बर आता काय कुठं डेस्टिनेशनला वगैरे कुठं म्हणजे फिरायला वगैरे काय कसं काय बघू जाणार आता आहात? जाऊ कुठेतरी. हा. सांगायची गोष्ट नसते करून दाखवायचं असतं. पण कुठे ठरवलंय म्हणजे कुठले बाबा तुझे आवडतं ठिकाण कुठलं की बाबा त्या ठिकाणी जायचंय तुला? मला तर दुबईला जावं. दुबईला दुबई नाही तर आपलं कुठं तुला कुठं काय तिचं तसं नसतं. तुम्ही न्या तिकडं मी आहे असं आहे माझ्या बायको. काय सूरजचा आवडता पदार्थ कुठला वाटतोय की बाबा तो सूरजला आवडतो आणि बाबा सूरज भाऊ खुश होता ते खाऊन म्हणजे काय आवडते खाण्याबाबत? अजून ते इतकं माहित अजून नाही नाही माहित काय. पण तरी बी वांग्याची भाजी आवडते असं मला हा. वाटतंय. असं वाटतं वाटतंय. वाटतं म्हणायचं. आवडतं. माहिती मग मला आवडतं पिक्चर कुठला वाटतंय? नाही माहिती. नाही माहिती. बर वहिनीकडे तुम्ही वहिनी मैत्रिणींमध्ये काय चर्चा झाली तुमची की बाबा कसे काय काय सूरज सोबत जेव्हा काय आलं की लग्न फिक्स झालं त्यावेळेस आणि लग्न झाल्यानंतर काय प्रतिक्रिया आली तुमचे जे मैत्रीण झाल्या कॉलेज मधल्या वगैरे काय प्रतिक्रिया आली? म्हणजे मैत्रीण वगैरे म्हणजे ते तर म्हणत होते चांगलं होईल म्हणजे असं हा. त्यांना बी वाटत होतं चांगलं होईल माझं म्हणून मग ते काही एवढे बोलले नाही. म्हणजे असं छान होईल कर असं बोललं. आणि विशेष म्हणजे एक महाराष्ट्राची लाडकी जोडी तुम्ही झालाय त्याविषयी काय सांगशील सूरज? कारण एक म्हणजे म्हणतात ना एक महाराष्ट्राला बघायचे तुमचे काय व्लॉग वगैरे तुमचे पाहायचेच माणसाला त्याविषयी काय सांगशील? आता टाकायचे पाहायला भेटतील का भेटणार सर्वांना? ना. लवकरच भेटणार. म्हणजे बघायचं माणसाला की बाबा सूरज काय करतोय बाबा कुठे फिरायला गेलाय काय बाबा घरामध्ये काय चालू आहे कशा पद्धतीने बाबा आज जेवायला काय बनवलंय म्हणजे बघायची उत्सुकता आहे चालूच माणसांना. होणार नाही आता हा लवकर म्हणजे ब्लॉग आम्हाला पाहायला मिळणार. भेटणार. आणि काय भवितव्यामध्ये आता कसं काय काय कुठली वेब सिरीज किंवा हे झालं वेब सिरीज पिक्चर झालं किंवा गाणं झालं काय करणार काय आहे बी गाणी म्हणा नाही तर पिक्चर साऊथचा. पिक्चर केला तर साऊथचाच करायचा आता. बर कारण फाईट आवडते ना असं. आणि मी कमेंट सेक्शन बघितलं तुझं ब्राझील मधनं पण कमेंट येतं तुला? हा ब्राझील मध्ये पण फॅन्स आहेत माझं फॅन आहेत ना बाहेरच्या देशात बी. देशात पण आहेत. आपला महाराष्ट्र माझ्यावर लय प्रेम करत पण बाहेरचा देश आहेत ना ती बी प्रेम करत असं. वहिनी अक्षरशः तुम्हाला सांगतो कमेंट ते वाचता येत नव्हते मला ते ट्रान्सलेट केला गुगल ट्रान्सलेटरला टाकलं कमेंट म्हणजे चांगले कमेंट होते की बाबा एक
सूरज भाऊ बद्दल तिकडं पण प्रेम निर्माण झाले ब्राझील बाहेरच्या देशामध्ये. एक अभिमान वाटतो का? हा वाटतं ना. हा. एवढं सांगणं राहील. सूरज भाऊ आमचा बोहळा आहे. एक गुण्या गोविंदानं संसार करा आणि एकमेकावर प्रेम तसंच राहू द्या तुमचं, कारण महाराष्ट्राचं सर्वत्र प्रेम आहेच तुमचं. आणि असंच गुण्या गोविंदाने हसत खेळत संसार करावा हीच सदिच्छा करतो. धन्यवाद. नमस्ते. काय सांगाल, आज सर्वत्र चर्चा आहे सूरजच्या लग्नाची आणि संपूर्ण महाराष्ट्रभरून आज त्याचे चाहते त्याला भेटायला येत आहेत. घरामध्ये दोघांसोबत फोटो वगैरे काढतात, तुमच्यासोबत पण फोटो काढतात. लग्न कसं झालं? खूप छान झालं लग्न. आमच्या आयुष्यात तो पहिलाच म्हणजे नाही का लग्नाचा सोहळा लय छान झाला आणि आमच्या भावामुळं आम्हाला एवढं मोठं लग्न म्हणजे बघायला गावलं आणि महाराष्ट्रात 1 नंबर लग्न त्याचं झाले. ते आम्हाला लय आवडले. बरोबर. आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या भावावर आणि गर्व बी वाटतो की आम्हाला असला भाव मिळाला. आणि विशेष म्हणजे भरपूर लांबून जे चाहते आलेले, मला वाटतं नाशिक वरून नांदेड वरून पण काही जण आलेले, म्हणजे हो, बरीच लोकं 300-400 किलोमीटर वरून लोक आलेले. त्या बी लोकांचं म्हणजे अभिमान वाटतो की एवढ्या प्रेमापोटी आमच्या भावाच्या इतक्या लांब येतात. बरं. आणि आम्हाला त्या लोकांचा अभिमान आहे की त्यांनी ना एखाद्या गरीब म्हणजे मुलाला आहे ना एवढा मोठा सपोर्ट केलाय आणि असं तुमचं प्रेम त्याच्यावर राहू द्या, सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या, एवढीच इच्छा आहे आमची, बाकी काय नाही. संजना वहिनींविषयी काय सांगाल? नाही, आमच्या वहिनी बी छान आहेत. हा. आणि सगळ्यांना समजून बी घेतात आता आम्हाला, म्हणजे नाही का बर. कुठली गोष्ट झाली तरी आम्हाला विचारल्याशिवाय पुढे पाऊल टाकत नाहीत. बर. प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांना एवढा स्वयंपाक जमत नाही, पण प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारतात की ताई कसं करायचं, काय करायचं, आणि त्याला बी चांगलं म्हणजे असं समजून घेतात, जीव लावतात एकामेकाला दोघं बी. ताई, नणंद आणि भाऊजाईचं नातं कसं तयार झालं आता? एकदम छान, म्हणजे त्या म्हणजे आम्हाला म्हणजे वहिनी म्हणून वाटतच नाहीत, बहीण वाणीच वाटतात. बरोबर. आणि आम्ही इथून पुढे त्यांना बहिणीसारखं सांभाळ. बरोबर. आणि काय संपूर्ण महाराष्ट्राला काय सांगाल, चाहत्यांना महाराष्ट्रात? फक्त एवढंच लोकांना सांगायचं की या दोघांना भरभरून तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असावा, एवढंच. चालेल. एक प्रश्न राहिला, प्रपोज कुणाला केलेलं पहिलं? आम्ही एकामेकाला केलंच नाही. आमची dealingच व्हाय नाही. होऊन जाऊ दे की, आता डिरिंग झाली असं. मित्रांनो, ह्यालाच म्हणतात खरं प्रेम.